आमच्याकडे तर लाईटच नाही दुपारपासून. चला बोला आता. हे सगळे अडथळे येतच राहणार, ते काय त्याला काय करणार. हो, हो, हो. अजून कोण आहे बोला. माझा आवाज यायला ना? हो, यायला सर. हो सर, यायला आवाज. आवाज येतोय सर. ओके. कसं आहे, ईश्वराला जाणून घेणं किंवा मग आपण आपल्या भाषेत म्हणतो ईश्वराचं दर्शन होणं, ह्यासाठी दोन मार्ग सांगितलेले आहेत. एक मार्ग आहे भक्ती मार्ग. भक्तीसाठी मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या काही याची गरज नाहीये. त्याच्यामध्ये, त्या भक्तीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ईश्वर दर्शन, ईश्वराची अनुभूती येते. आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान मार्ग. आता हा जो अष्टावक्र आहेत, त्या अष्टावक्रांनी ज्ञान मार्ग जो आहे तो सांगितलेला आहे. तर त्याच्यामध्ये, ह्या ज्ञान मार्गामध्ये ईश्वराला जाणून घेण्यासाठी काय महत्वाचं पाहिजे, ते म्हणजे होश, सजगता पाहिजे. सजगता असेल तरच आपल्याला ईश्वर दर्शन, ईश्वराची अनुभूती येते. मग त्यासाठी कुशलता पाहिजे. कुशलता नसेल तर मग ते नाही होत, है की नाही? मग ह्या कुशलतेमध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे की मी सगळीकडे आहे आणि मी कुठेच नाहीये. हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपली सजगता, होश जो आहे आपला, तो होश जागृत असणं गरजेचं आहे. आता याचे छान उदाहरण गुरुदेवांनी खूप चांगलं दिलेलं आहे. की जर समजा तुम्ही एखादं खेळणं बघत आहात, खेळण्याच्या सोबत खेळत आहात, छोटस खेळणं आहे, है ना, ते जर तुम्ही त्याच्यासोबत खेळत असाल तर तुम्हाला सूर्यास्त, आकाश, आकाशामधले तारे, ह्या कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होईल का? होणार नाही. नाही होणार. कारण आपण कारण त्या खेळणी. तुमचा दृष्टिकोन जो आहे तो संकुचित झालेला आहे, त्या खेळण्यावरच आहे फक्त. हम्म. आणि त्यामुळं ह्या सृष्टीची विशालता जी आहे किंवा या ईश्वराची विशालता जी आहे ती तुम्हाला अनुभवाला येणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर आपलं मन विशाल करावं लागतं. जसं पक्षी आहेत, आकाशामध्ये जेव्हा पक्षी चालतात तेव्हा ते कसे एका रिदम मध्ये असते, त्यांचं एका लईमध्ये असते. सर्वात पुढे असणारा जो पक्षी आहे तो मार्गदर्शन करतो, त्याप्रमाणे सगळे मागे फॉलो करतात. आणि दुसरी व्यवस्था कशी असते, तो जर थकला तर तो मागे येतो आणि त्याच्याऐवजी दुसरा पुढे जातो आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली ते पुढे जातात. आता याच्यावरून काय आहे की आपलं मन जे आहे ते आतमध्ये एका सुंदर अशा ह्याच्यानं एक झालेलं आहे. एकतेची अनुभूती आहे आपल्या मनामध्ये. आपण सगळे एक आहोत. पण ते केव्हा? जेव्हा आपण
ज्ञान प्राप्ती करून घेऊ तेव्हा, जेव्हा आपलं मन एकाच विचारांनी, एकाच सजगतेनं मार्गक्रमण करेल, तेव्हा ह्याची अनुभूती आपल्याला येते. जसं सांगितलेलं आहे की ह्या सृष्टीमधलं सगळं काही बदलतंय, असं काहीच नाहीये जे बदलत नाहीये. जसं नदी एखादी संथ असते, तर तिचा जो प्रवाह आतमधून चालू असतो तो आपल्याला दिसत नाही. दिसतो का? नाही दिसत. परंतु तो प्रवाह निरंतर चालू असतो. तसंच बऱ्याचशा आपल्या ह्याच्यामध्ये सृष्टीमध्ये बऱ्याचशा वस्तू आहेत की ज्या बदलत असतात, पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही, कारण त्या संथपणे बदलतात. आणि तेच जर समजा पळणारी एखादी वस्तू असेल तर त्याचा बदल लवकर लक्षात येतो आपल्या. जसं चित्रपटाचं उदाहरण दिलंय. चित्रपटामधलं चित्र हे काय पळत नसते, पण कुशलतेनं तो जो चित्रपट निर्माता आहे तो काय करतो, त्याला चलायमान करतो. आणि आपल्याला काय दिसते, ते चित्र चालतंय, बोलतंय, असं आपल्याला दिसतंय. तसंच आपल्या जीवनाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय जाणून घेतलं पाहिजे की सगळं काही बदलत आहे. न बदलणारं असं काही नाहीये. आपल्याला जे दिसतंय, जे ऐकतो आपण, आपल्या इंद्रियांना जे ज्ञान प्राप्त होते, तर ते सगळं कसं आहे, बदलणार आहे. ते ठोस नाहीये, कुठेही ठोस नाहीये ते. ना आपण न्यूज बघतो, बातम्या बघतो, तर ते प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत का? नाहीयेत. नाही. पण आपल्याला काय दिसतंय, समोर आहेत सगळं, आहे की नाही? तर हे जाणून घेणं, ह्याची जाणीव असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय पाहिजे, म्हणजे कुशलता आवश्यक आहे. आता ही कुशलता आपल्याला केव्हा प्राप्त होईल, जेव्हा आपण होश मध्ये असू तेव्हा, सजग असू तेव्हा. आणि अष्टावक्रांनी राजा जनकाला दिलेलं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान कशावर अवलंबून आहे, सगळ्यात महत्वाचा त्याचा काय हे आहे, तो म्हणजे सजगता, आहे की नाही? जेव्हा राजा जनकाला ही ज्ञानप्राप्ती झाली, त्यावेळेस त्यांनी काय म्हणले, अरे माझं अस्तित्व कसं आहे की मी निरंजन आहे, मी शांत आहे. शांत कोण आहे? मीच शांत आहे. बाहेरचं काय चलायमान आहे याच्याशी मला काही नाही, मीच शांत आहे. आणि बोधस्वरूप कोण आहे, तर मीच बोधस्वरूप आहे. आणि आतापर्यंत मी कुठे फिरत होतो, बाहेर शोधत होतो, आहे की नाही? मी कुठे शोधत होतो, बाहेर शोधत होतो. शांती बाहेर शोधत होतो, बोध बाहेर शोधत होतो. पण आता माझ्या लक्षात आलं की मीच तो आहे. मग ही सजगता आपल्यामध्ये कायम राहण्यासाठी आवश्यक काय आहे, ते म्हणजे जागृत राहणं, आपला विवेक जागृत असणं, आपली बुद्धी जी आहे ती बुद्धी प्रगांठ असणं, हे आवश्यक आहे. मग आता ही बुद्धीची प्रगांडता, त्यानंतर आपली सजगता, अवेअरनेस आपला, आणि आपला दृष्टिकोन,
आपल्या दृष्टिकोनातली विशालता, हे सगळं आपल्यामध्ये टिकून राहण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर हे नियमित अभ्यास करणं गरजेचं आहे, है ना. अभ्यास कसा असला पाहिजे? निरंतर प्रक्रिया असली पाहिजे. जेव्हा अभ्यास निरंतर प्रक्रियेमध्ये येतो तेव्हा आपण ह्या सगळ्या बाबतीत सजग राहतो. मग आपला दृष्टिकोन पण विशाल होतो, आणि दृष्टिकोन विशाल झाला, आपले विचार विशालतेकडे गेले, आपली कृती आहे ती विशालतेकडे गेली, विचारांमध्ये विशालता आली, तर मग काय होईल? आनंद प्राप्त होईल. आपल्यामध्ये असलेला जो आनंद आहे, आपलं अस्तित्व जे आहे, आनंदमय अस्तित्व आहे, तर त्या अस्तित्वामध्ये आपण टिकून राहू. मग परिस्थिती कशी असो, आपला आतमधला आनंद जो आहे, आतमधलं प्रेम आहे, तर ते कसं राहील? टिकून राहील. त्याला कुठेही बाधा येणार नाही, आहे की नाही. आता जीवनामध्ये ह्या घटना येत राहतील, जात राहतील, है ना. कधी चांगल्या असतील, कधी चांगल्या नसतील, हे सगळं होतच राहणार आहे. पण मी आणि माझं अस्तित्व कसं आहे? स्थिर आहे. आणि आपण सगळेजण कसे आहोत? आपल्या सगळ्यांचं मन कसं आहे? त्या एकत्वामध्ये गेलेलं आहे. केव्हा? जेव्हा आपण सूक्ष्मतेमध्ये जाऊ तेव्हा, की नाही. मनाला जेव्हा सूक्ष्मतेमध्ये घेऊन जाऊ तेव्हा मग काय होईल? एकत्वाची जाणीव होईल. त्या पक्ष्यांच्या थव्यासारखं आपलं सुद्धा प्रत्येक विचार, प्रत्येक कृती आणि आपली वाणी सुद्धा तशीच बनेल, है की नाही. आणि मग आपल्याला जे आतापर्यंत खरं वाटत होतं, हेच खरं आहे असं वाटत होतं, तर तो भ्रम आपला निघून जाईल. नाहीतर मग काय आहे? एक लक्षात घ्या, आपल्याला आपला जन्म झालेला आहे, तर मृत्यू पण ठरलेलाच आहे की नाही. कोणी हो. अमर आहे का इथं? नाही. मृत्यू ठरलेलाच आहे. आणि त्या जन्म आणि मृत्यू दोन्हीच्या मध्ये जे जीवन आहे, ह्या जीवनामध्येच ज्ञान प्राप्ती आहे की नाही. ह्या जीवनामध्येच आपल्याला ज्ञान प्राप्ती आहे. मग जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे विशालतेच्या दृष्टीने जेव्हा आपण बघत राहू, त्यावेळेस हे ज्ञान आपलं दृढ होत जाईल. मग त्याचा फायदा आपल्या स्वतःला पण आहे आणि आपल्या सोबत सहवासामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना पण फायदा आहे त्याचा, आहे की नाही. आपला दृष्टिकोन विशाल झाल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण अडकून नाही पडणार. पडू का? आपण नाही पडणार अडकून. नाही पण आणि दुसरं महत्वाचं, जेव्हा आपला आनंद स्वरूप, आपला जो हॅपीनेस आहे, तो जेव्हा आपण ओळखतो, तेव्हा मग छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा, मध्यम असतील, विशाल असतील, मोठ्या गोष्टी असतील, जे जे काही असेल, त्या सगळ्यांमध्ये आपण आनंद प्राप्त करू, है की नाही. नाही तर बऱ्याच वेळेस काय होते की आपण दृष्टिकोन विशाल म्हणतो, आणि मग विशाल दृष्टिकोन म्हणत असताना, बाहेर बघत असताना आपल्या जवळच्या
आपल्या अगदी जवळ असलेल्या बऱ्याचशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. होतंय की नाही असं? हो. है ना? जसं उदाहरणार्थ मोठे माणसं, आपण वयानं मोठे माणसं, 2 माणसं 4 माणसं आपण बोलत असेल आणि एखादं लहान मूल आलं त्या ठिकाणी आणि ते काय आपली स्वतःची काही त्याच्या क्षमतेनुसार तो काही सांगायला लागलं, तर जनरली काय होते, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याला आपण रागावतो, चल जा निघून इथून, नंतर बघू तुझं. होतंय ना असं? होते. पण जेव्हा आपला दृष्टिकोन त्या विशालतेकडे असेल, तेव्हा त्या सूक्ष्मतेमध्ये सुद्धा, त्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण आनंद घेऊ. मग त्याला कुशलतेनं आपण त्याचं म्हणणं जे आहे ते आपल्या कुशलतेनं आपण त्याला बरोबर त्या पद्धतीनं आपण त्याला बोलू, है ना? हाच म्हणजे जीवनाचा सार आहे, बाकी काही नाही. जीवनामध्ये ह्या सगळ्या ज्ञानप्राप्तीचा उद्देश हाच आहे. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हो. आणि मग हे आपल्याला कसं जाणीवपूर्वक करावं लागेल, नियमित अभ्यासानं करावं लागेल. हम्म. कुशलता महत्वाची आहे. हा, कुशलता महत्वाची. आजच्या ह्याच्यामध्ये अष्टावक्र गीतेच्या संदर्भात सांगताना गुरुदेव तेच सांगतात कि इसके लिए कुशलता चाहिए और कुशलता प्राप्त करने के लिए मन शांत चाहिए और शांत मन के लिए साधना चाहिए, सेवा चाहिए, सत्संग चाहिए. बघा इंटरकनेक्शन कसं आहे त्याचं. नाहीतर मग आपण आपसातल्या आपल्या छोट्या छोट्या तणावामध्ये अडकून पडतो आपण, आणि मग ह्या सगळ्या विशाल ज्ञानाला आपण मुकतो. मग जेवणावरून भांडणं, खाण्यावरून भांडणं, त्याच्यानंतर श्रेयावरून भांडणं, है ना? आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर अडकून पडलो तर मग तो जो सनसेट आहे, आकाशातली तारे आहेत, चांदणे आहेत, चंद्र आहे, तर त्याच्यातला आनंद आपल्याला नाही मिळणार. समजलं ना? हो. डॉक्टर मॅडम, सुप्रिया ताई, आपला संकल्प काय आहे? शेवटी आपण त्याच संकल्पामध्ये येतो की ते करत राहिलं की आपली सजगता पण प्राप्त होते आपल्याला, है ना? कुशलता पण येते आपल्यामध्ये. संकल्पना 2 तयार केले, आलंच नाही सर. काल दिसलंच नाही. टप्पे मॅडम म्हणल्या लाईन लिंकच दिसली नाही म्हणल्या. हा, ते जॉईन झाले तर आता तसे तर 100 आहेत ना जॉईन आपल्याकडे. 100 जण जॉईन जॉईनिंग झालेले. होतच नव्हतं सर. हा? मला वाटलं मला जॉईनिंगच होत नव्हती माझी. केव्हा? काल नाही, काल ते सांगाल ना तुम्हाला. काल